नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोस्टमॉर्टम विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या जागी दुसराच व्यक्ती काम करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। ऋतिक सनवर याच्या नावावर असलेल्या पदावर त्यांचे भाऊ राज सनवर प्रत्यक्ष काम करत असल्याचे समोर आले असून पगार मात्र मूळ कर्मचाऱ्याच्याच खात्यात जात असल्याची माहिती मिळते। या प्रकारामुळे शासनाची सरळ फसवणूक होत असल्याचे स्पष्ट होत असून संबंधित यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासन आणि अधीक्षकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहेत। राज्यात अशा प्रकारच्या डमी कर्मचारी प्रकरणांची संख्या मोठी असल्याचे बोलले जाते, मात्र ती बहुतांश वेळा उघडकीस येत नाही। त्यामुळे अशा गैरप्रकरणांना खतपाणी मिळत असल्याचे नागरिकांचे मत आहे। एक व्यक्ती कायमस्वरूपी नोकरीवर असतो, मात्र प्रत्यक्ष काम दुसराच करत असतो आणि आर्थिक व्यवहारातून प्रकरण रफादफा केले जाते, अशी गंभीर शंका व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे पोस्टमॉर्टम सारख्या संवेदनशील विभागात भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय। मृतदेहांशी संबंधित कामात अशी निष्काळजीपणा किंवा गैरप्रकार होणे अत्यंत गंभीर मानले जात आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी, नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून जोर धरतीये। तसेच हा प्रकार केवळ आरोग्य विभागापुरता मर्यादित नसून इतर शासकीय विभागातही सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। आता या प्रकरणावर राज्याचे आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।